जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी या सीटेट परीक्षेमध्ये विज्ञान घटकावरती तुमचा या ठिकाणी बघा प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आपण जवळपास विज्ञान घटकावरती IMP जे काही प्रश्न असेल तर त्या संदर्भात बघा व्हिडिओ सिरीज सध्या वन लाइनर सुरू केलेली आहे। तर ते तुम्ही आपले प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन देखील तुम्ही बघू शकतात यूट्यूबला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही विज्ञान विषयावरती मूलद्रव्य संदर्भात जे काही प्रश्न आहे तर ह्या प्रश्न बघा जवळपास 50 प्रश्न आपण बघणार आहोत, जेणेकरून मूलद्रव्या संदर्भात तुम्हाला बघा 1 ते 2 प्रश्न किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न सध्या विचारले जातात। तर त्याच्यामध्ये मूलद्रव्य आणि त्या द्रव्याच्या जे काही संज्ञा असेल त्याचा अनुअंक काय असेल तर असं संपूर्ण बघा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न असणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या 10 ते 12 मिनिटांमध्ये बघा 2 ते 3 मार्काचा ह्याच्यावरती तुम्हाला नक्की फायदा होईल। तर बघूया पहिला प्रश्न। तर बघा मूलद्रव्य म्हणजे काय, तर मूलद्रव्य म्हणजे काय कन्सेप्ट बघून घेऊया की शुद्ध पदार्थ जो रासायनिक पद्धतीने साध्या घटकामध्ये बघा विभागता येत नाही त्याला आपण मूलद्रव्य म्हणत असतो। तर ही व्याख्या देखील विचारण्यात आलेली आहे, तर ही लक्षात असू द्या तुम्ही। प्रश्न दुसरा आहे, सर्वात हलके मूलद्रव्य कोणते, तर हा देखील बघा प्रश्न विचारण्यात आला होता। तर हायड्रोजन जो आहे हायड्रोजन तर तो सर्वात बघा हलका आपल्याला जे काही मूलद्रव्य आहे तर ते म्हणता येईल। सर्वात कठीण मूलद्रव्य कोणता आहे, तर हिऱ्याचा जो काही कार्बन आहे तर तो सर्वात बघा कठीण मूलद्रव्य म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या मूलद्रव्याचा रसायनशास्त्रात किंग ऑफ केमिकल्स म्हणतात। हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे, IMP प्रश्न करा। किंग ऑफ केमिकल्स कोणाला म्हणतात, तर हायड्रोजनला म्हणतात, बरोबर। तर ह्या संदर्भात लक्षात असू द्या। ह्याचे काही उपमा देण्यात आलेले आहे संज्ञा, तर ते देखील लक्षात असू द्या। हे प्रश्न वारंवार विचारण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, सजीव घटकामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणते मूलद्रव्य असते, तर कार्बन जे मूलद्रव्य आहे तर ते सजीव घटकामध्ये सर्वाधिक प्रमाणात असते, हे देखील लक्षात असू द्या। मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे। पुढचा आहे, द्रव्य स्थितीत असलेला एकमात्र धातू कोणता। महत्त्वाचा आहे IMP प्रश्न आहे की द्रव्य स्थितीत असलेला एकमात्र जो काही धातू आहे तर तो कोणता आहे, तर पारा। पाराची संज्ञा इथं बघा Hg, हे देखील लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 7 बघूया, कोणते मूलद्रव्य रेडिओधर्मी असून ऊर्जा उत्पन्न करते। रेडिओधर्मी मूलद्रव्य आणि ऊर्जा उत्पन्न करते तर ते आहे युरेनियम। युरेनियम मूलद्रव्यासंदर्भात प्रश्न होता, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, जलचक्राची महत्त्वाची मूलद्रव्ये कोणती। जलचक्रासाठी जी काही महत्त्वाची मूलद्रव्य आहे तर ती कोणती, तर ऑक्सिजन, बरोबर। ऑक्सिजन महत्त्वाचा असतो। कोणते मूलद्रव्य विद्युत प्रवाहामध्ये या ठिकाणी बघा उत्तमरित्या वहन करते, तर तांबे जे आहे तर तांबे विद्युत प्रवाहामध्ये उत्तमरित्या वहन करते जे काही आहे। तर तांब्याचं संज्ञा जी असेल Cu, लक्षात असू द्या, हे तुम्हाला विचारलं जातं। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 10, अनुक्रमांक 6 असलेल्या मूलद्रव्याचे नाव काय, तर बघा कार्बन जो आहे कार्बन तर तो अनुक्रमांक 6 वरती आहे, तर त्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या। जी काही आवर्त सारणी असेल तर ती आवर्त सारणी तुम्ही व्यवस्थित बघा बघून घ्या, तर ती तुम्हाला जे काही विज्ञानाचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, क्रमिक पुस्तकं। पुढचं आहे बघा, कोणत्या मूलद्रव्यामध्ये किंवा कोणत्या मूलद्रव्यामुळे मांसपेशींना ऊर्जा मिळते, तर फॉस्फरस जे आहे तर त्याच्यामुळे मांसपेशींना ऊर्जा मिळते। प्रश्न क्रमांक 12, कोणते मूलद्रव्य मानवी जीवनाचे आधार म्हणून ओळखले जाते, तर मानवी जीवनाचे आधार म्हणून कोणते मूलद्रव्य ओळखले, कार्बन। तर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, IMP प्रश्न करा। हे प्रश्न सध्या बघा रिपीट होताना आपल्याला दिसत आहे। पुढे बघा, कोणत्या मूलद्रव्याचा वापर विजेचा खांब तयार करण्यासाठी होतो, तर ॲल्युमिनियम जो मूलद्रव्य आहे तर त्याचा वापर विजेचा खांब तयार करण्यासाठी होतो। प्रश्न क्रमांक 14, पाणी बनवण्यासाठी कोणत्या 2 मूलद्रव्यांची आवश्यकता असते, तर आपल्याला माहिती आहे की H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे जे 2 मूलद्रव्यांमुळे पाणी सध्या तयार होत असतं। पुढचा प्रश्न आहे, कोणते मूलद्रव्य शरीरात रक्तातील हिमोग्लोबिन तयार करते, तर जे लोह आहे लोहाची संज्ञा बघा Fe, तर हे लक्षात असू द्या। तर लोहामुळे सध्या जे काही महत्त्वाचं रक्तातील हिमोग्लोबिन तयार हे होत असतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कोणते मूलद्रव्य बघा फ्लोरेसेंट बल्बमध्ये असते, तर पारा असते Hg। पुढचं हे विश्वात सर्वात म्हणजे प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते, म्हणजे संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते, तर हायड्रोजन। तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, कोणते मूलद्रव्य सूर्य आणि ताऱ्यामध्ये मुख्यतः असते, तर हायड्रोजन हे मुख्यतः सूर्य आणि ताऱ्यामध्ये आहे। 19 नंबरचा प्रश्न आहे, पाचक प्रणालीसाठी आवश्यक असलेले मूलद्रव्य कोणते, तर क्लोरीन। क्लोरीन संदर्भात लक्षात असू द्या।
कोणते मूलद्रव्य रक्तवाहिन्यांमध्ये बघा कडकपणा आणते? तर कॅल्शियम जे आहे तर ते रक्तवाहिन्या असतात, तर त्याच्यामध्ये कडकपणा सध्या आणतं, तर ते कॅल्शियम मूलद्रव्य आपल्याला म्हणता येईल. पुढचं आहे कोणते मूलद्रव्य वायू स्वरूपात आढळते पण ते मानवासाठी विषारी असते? तर एकमेव विषारी जे काही वायूमध्ये सध्या बघा आढळते वायू स्वरूपात, पण ते मानवासाठी विषारी असते, तर कार्बन मोनॉक्साईड. त्याचे संज्ञा काय आहे? CO. तर हे लक्षात असू द्या, मागे प्रश्न विचारण्यात आलेला आहे ह्या संदर्भात, कार्बन मोनॉक्साईड संदर्भात, तर हा प्रश्न देखील IMP असू द्या. तर असे आपण जे काही महत्त्वाचे मागे विचारण्यात आलेले प्रश्न आपण इथं बघत आहोत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. बघा, सजीव घटकाचे जे काही सजीव घटकाचे मुख्य घटक कोणते आहे? तर कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन. तर हे घटक महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या मूलद्रव्याचे परमाणु क्रमांक जो आहे 26 आहे? तर लोहाचा आहे, लक्षात असू द्या. पुढचं आहे शुद्ध पाण्यात किती प्रकारचे मूलद्रव्य असते? शुद्ध जे पाणी आहे त्याच्यामध्ये किती प्रकारचे मूलद्रव्य असते? तर आपल्याला माहिती आहे 2च प्रकार असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ह्याच्यापासून सध्या बघा पाणी हे तयार होत असतं. पुढचं आहे 25 नंबरचा. कोणत्या मूलद्रव्याचा वापर घड्याळे तयार करण्यासाठी होतो? तर सिलिकॉन जो आहे तर त्याचा वापर होत असतो. 26 नंबर. पृथ्वीच्या कवचामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे किंवा असणारे मूलद्रव्य कोणते? बरोबर, तर ऑक्सिजन. पुढचं हे कोणते मूलद्रव्य नॉन मेटल असून सॉलिड फॉर्ममध्ये असते? तर कार्बन जो असतो हिऱ्याच्या स्वरूपात, तर ते असतं. प्रश्न 28. कोणते धातू उष्णतेचे उत्तम वाहक आहेत? तर सोन्याचं या ठिकाणी संज्ञा Au, लक्षात असू द्या. कोणत्या धातूचा वापर फुफ्फुसाचा उपचार करण्यासाठी होतो? तर बघा हिलियम हा धातू महत्त्वाचा आहे. कोणते मूलद्रव्य मांसपेशीमध्ये ऊर्जा साठवते? तर मॅग्नेशियम जो आहे तर मॅग्नेशियम ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या मूलद्रव्याचा वापर एक्स-रे मशीनमध्ये होतो? तर बघा जे काही बिस्मथ जे आहे तर त्याचा वापर सध्या होत असतो. पुढचं आहे मानवाच्या हाड्यामध्ये कोणते मूलद्रव्य सर्वाधिक प्रमाणात असते? हाड्यामध्ये काय असतं? तर कॅल्शियम हे सर्वाधिक असते. कोणत्या धातूचा वापर चिकित्सा उपकरणामध्ये होतो? जे काही चिकित्सक उपकरणे आहे तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा टायटॅनियम जे मूलद्रव्य आहे तर त्याचा वापर होतो. हा प्रश्न मागे देखील बघा विचारण्यात आलेला आहे, IMP करा. पुढचं आहे मानवाच्या रक्तात कोणते मूलद्रव्य असते? महत्त्वाचं आहे, तर लोह असते मानवाच्या रक्तामध्ये. कोणते मूलद्रव्य हलके धातू म्हणून ओळखले जाते? तर लिथियम जे आहे तर ते हलके धातू म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न विचारण्यात आला आहे, IMP करू शकतात. 36 नंबरचा प्रश्न आहे कोणते मूलद्रव्य वायुमंडलात साधारणतः 78% असते? तर नायट्रोजन. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन हा 78% सध्या आहे. पुढचा आहे ॲल्युमिनियमचा परमाणु क्रमांक किती? तर 13. ॲल्युमिनियम जे आहे तर त्याच्या संदर्भात लक्षात असू द्या. जीवनाचे अस्तित्व राखण्यासाठी कोणते मूलद्रव्य अत्यंत महत्त्वाचे आहे? तर ऑक्सिजन. पुढचा प्रश्न आहे 39. कोणते मूलद्रव्य विशिष्ट प्रकारच्या कर्करोग उपचारासाठी उपयोगात आणले जाते? तर रेडियम. 40 नंबरचा प्रश्न कोणत्या धातूचा रंग पांढरा आहे? तर चांदी. कोणत्या मूलद्रव्याचा अणु अंक क्रमांक 10 आहे? तर निऑन. प्रश्न क्रमांक 42. कोणते मूलद्रव्य एकमात्र धातू आहे जे शरीरात असते? तर पोटॅशियम. हे लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. 43 नंबर. कोणते मूलद्रव्य दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते? तर कॅल्शियम. कोणत्या मूलद्रव्याचा वापर रॉकेट इंधनात होतो? तर हायड्रोजन हे लक्षात असू द्या, रॉकेटचे जे काही इंधन आहे त्याच्यामध्ये असतं. 45 नंबर. तर कोणते मूलद्रव्य हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते? कार्बन डायऑक्साईड CO2. बरोबर, CO2 जे आहे तर हरित वायू म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न मागे विचारण्यात आला आहे, IMP करू शकतात. कोणत्या मूलद्रव्याचे मूलकण फिजिकल गुणधर्म दर्शवतात? तर धातू. प्रश्न क्रमांक 47. कोणते मूलद्रव्य सजीव पेशीचे मुख्य घटक आहे? कार्बन. 48 नंबर. कोणते मूलद्रव्य बघा तांब्यापेक्षा अधिक कठीण आहे? तर लोह. कोणत्या मूलद्रव्याची उपस्थिती नेहमी वायूप्रमाणे असते? तर ऑक्सिजनची. प्रश्न क्रमांक 50. हायड्रोजनचे आण्विक वजन किती असते? तर 1. तर हे जे महत्त्वाचे जे प्रश्न होते आपण सध्या बघा 50 प्रश्न इथं बघितले. मूलद्रव्य आणि वेगवेगळे जे काही संज्ञा असेल तसेच त्याचे जे काही महत्त्वाचे घटक असेल तर त्या संदर्भात तर ह्या जो काही व्हिडिओ आहे तर ह्याच्यामार्फत तुम्हाला नक्कीच बघा 2 ते 3 मार्काचा या ठिकाणी फायदा होईल. हे प्रश्न मागे रिपीट झालेले आहे तर हे संपूर्ण पाठच करून टाका जेणेकरून तुम्हाला
परीक्षेमध्ये कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर ह्याच्यावर तुम्हाला उत्तर हे देता येईल. तर हे महत्त्वाचे जे काही IMP प्रश्न होते एकदा सोडून दोनदा बघा, संपूर्ण तुमचे पाठ होऊन जातील. तर असे जे काही व्हिडिओ सिरीज आहे ती देखील तुम्ही बघू शकता संपूर्ण. ती व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. संपूर्ण पेपर 1 पेपर 2साठी जे काही PYQ असेल किंवा मग महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न असेल तर ते दिले आहे. तर महत्त्वाचा माहिती होती. आवडली असेल लाईक करा, शेअर करा इतरांपर्यंत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.